नमस्कार, राम राम मंडळी. मी तुमची लाडकी लेक रमशा फारुकी. मला सगळ्यांना खूप खूप थँक्यू बोलायचं आहे की तुम्ही मला इतकं प्रेम दिलं, इतकं सपोर्ट केलं. गावात राहून मी खूप काही शिकली आहे, इतकी आपली महाराष्ट्राची संस्कृती शिकली आहे आणि त्याच्यानंतर इतकं प्रेम मला कधीच आयुष्यात नाही मिळालं जितके या 2 महिन्यात मिळालं. तर खरंच खूप 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 थँक्यू. आणि तुमच्यामुळेच ही ट्रॉफी माझ्या हातात आहे. तर थँक्यू. खूप छोटा शब्द आहे, आय नो, पण तरी काय बोलू तुमच्यासाठी. फक्त थँक्यू. पहिला दिवस जेव्हा इंट्रोडक्शन होत होतं माझं, मला ते आठवतंय की ते पण माझ्यासाठी स्वप्नासारखंच होतं आणि आजचा दिवसही माझ्यासाठी स्वप्नासारखंच आहे. ती जर्नी जी स्टार्ट झाली होती तिथे कधीच विचार नाही केलं होतं की इतकी चांगली, इतकी क्रेझी जर्नी होणार आहे. आणि तो दिवस आणि आजचा दिवस बेस्ट डेज ऑफ माय लाईफ मी सांगू शकते. ट्रॉफी हातात आल्यानंतर तर मला खरंच नाही वाटत होतं. मला वाटत होतं प्रँक चालू आहे माझ्यासोबत की काय होतं. आणि जेव्हा सगळे गावकरी असू द्या, कंटेस्टंट्स असू द्या, सगळे उठून माझ्याकडे आले, मला एकदम मिठी मारत होते, सगळे नाचत होते. त्यांची एक्साइटमेंट बघून, त्यांचं ते हसरा चेहरा बघून मला वाटलं की हो यार, मी खरंच जिंकले. आणि माझ्यापेक्षा जास्त आनंदी ते लोक होते. तर ती फिलिंग शब्दात एक्सप्लेन नाही करू शकत मी काय फील करत होते. इट वॉज वाव की जिंकली फायनली. माझी आजी तर मला पहिलेच येऊन सांगत होती की मी लोकांना घरापासून ओढून घेऊन जाते की रमशाला वोट द्या. तर आजीनी, मला वाटतं की 100-200 वोट तर आजीनी असं लोकांना खेचून घेऊन गेली आणि तिच्यामुळेच मला ही ट्रॉफी मिळाली आहे. कारण आणि ती खूप माझ्या घरच्यांशी पण जाऊन बोलत होती की माहीत आहे रमशा जिंकणार आहे. आणि तिने जिंकून दिली आहे ट्रॉफी आणि ती खूप खुश होती खरंच ही तिच्यासाठी. तर 20 लाख हे खूप मोठी रक्कम आहे आणि मी खरंच असं एक्झॅक्टली विचार नाही केला आतापर्यंत काय करायचं आहे, काय नाही करायचं आहे. मी बसून एकदम चर्चा करेल घरच्यांची. पण फॉर शुअर याची एक खूप मोठी अमाऊंट मी गावाला देणार आहे, डोनेट करणार आहे. कारण हे जे प्रेम मिळालं आहे मला गावापासून, हे जे काही शिक्षण मिळालं आहे, एक वेगळी रमशा गेली होती बावधनला, एक वेगळी रमशा परत आली आहे. तर त्याच्यात गावाचं खूप मोठा आधार आहे आणि गावाच्या शिक्षणासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी मी फॉर शुअर याच्यातलं खूप काही चांगली रक्कम डोनेट करेल. हेच माझं विचार आहे आतापर्यंत. तर ऑब्व्हियसली जर्नी तर खूप मोठी होती, खूप चांगले क्षण झालेत. पण हेच क्षण मी कधी नाही विसरू शकत जेव्हा ही ट्रॉफी माझ्या हातात आली. कारण हेच 2 महिने मी रोज हेच विचार केलेला, याच्यासाठीच काम केलेलं. आणि 2 महिन्याची मेहनत नंतर ही ट्रॉफी जेव्हा माझ्या हातात आली, ते पण इतके मोठे लोक होते. महेश सर होते, आदेश सर होते, हार्दिक दादा, सगळे माझ्यासमोर होते, सोनाली मॅम. तर त्यांच्या हातातून ही ट्रॉफी भेटणं, ते क्षण माझ्या आयुष्यात मी कधीच नाही विसरू शकणार आहे. आणि दॅट इज द बेस्ट क्षण ऑफ माय लाईफ. परत तर मी आता लवकरच बगाड, जे आपलं त्योहार आहे, खूप मोठा फेस्टिवल तिकडे सेलिब्रेट होतो, तर त्याच्यासाठी मी जाणार आहे बगाडाला. कारण मला पण करमत नाही आता, तर लवकरच जायचं आहे गावाला.